साताऱ्यातील मोर्चात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी दिव्यांग लोकही सहभागी झाले होते. अशांमधील एका दिव्यांग व्यक्ती महिलांवरील अत्याचार रोखण्याचा संदेश मोर्चात देत होता. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मराठा क्रांती मोर्चा होतोय. या मराठा क्रांती मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक येत आहेत. आता आपल्या बरोबर आहेत महादेव त्यांना विचारत आपण काय नक्की प्रतिक्रिया तुमच्या. जो कोपाडीमध्ये हत्याकांड झाला त्या मुलीवर बलात्कार झाला, त्यांना नाराजपणा लवकरात लवकर फाशी व्हावी आणि ज्या मुलीला खरोखर कोण त्रास देत असेल त्यांना आपल्या आई वडिलांना भावाला तुरंत सांगावं, गप बसू नये. तुम्ही कुठे कुठे गेले या मागणी? मी साताऱ्यामध्ये आलो. सोलापूर, सांगली, बारामती, पुणा इथे गेलो होतो. कोपर्डीच्या ज्या घटनेत आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी आणि महत्वाचं म्हणजे ज्या मुलींच्या बाबतीत किंवा कुठल्या अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्यांनी या घटना लपवून न ठेवता आपल्या पालकांना सांगाव्यात, अशा प्रकारचा संदेश घेऊन हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. कॅमेरामन सचिन सावंतसह ओंकार कदम, साम टीव्ही, सातारा.